लोकसभेनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। सगळेच पक्ष, पक्षातील वरिष्ठ नेते, ज्येष्ठ मंडळी आणि उमेदवार आणि कार्यकर्ते सुद्धा कसून कामाला लागलेत। आपला आहे तो मतदारसंघ राखणं आणि नव्या मतदारसंघामध्ये पाया मजबूत करणं हे एक मोठं आव्हान पक्षांपुढे आहे। त्यात युती आणि आघाड्यांमुळे जागा वाटपाची आणि तिकिटा वाटपाची गणितं ही किचकट होऊन बसली आहेत। विद्यमान आमदारांचं टेन्शन तर जरा जास्तच वाढलंय। या सगळ्या तिढ्यांमुळे उत्तर महाराष्ट्राचं राजकारण हे तापलंय आणि त्यातही धुळे ग्रामीण मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय। इथली राजकीय समीकरणं नेमकी काय आहेत? विद्यमान आमदार असलेले कुणाल पाटील यांची हॅट्रिक हुकणार का? हे सगळं जाणून घ्यायचंय या व्हिडिओमधून। नमस्कार, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। धुळे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण नंतर हा बालेकिल्ला भाजपनं काबीज केला। धुळ्यातील जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत। एवढंच नाही तर लोकसभेवर देखील भाजपचा खासदार होता। मात्र यंदा महाविकास आघाडीनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे आणि या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव या निवडून आल्या। दरम्यान एकीकडे संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये जिथं भाजपचं वारं वाहत होतं, तिथं धुळे ग्रामीण मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात काँग्रेसला यश आलंय। काँग्रेसचे कुणाल पाटील सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी 2ही वेळा भाजपच्या उमेदवाराचा फाडशा पाडलाय। 2014 ला पाटलांनी भाजपच्या मनोहर भदाणे यांचा 46,082 मतांनी पराभव केला, तर 2019 ला भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती। या निवडणुकीमध्ये कुणाल पाटील यांनी ज्ञानज्योती पाटील यांचा 14,564 मतांनी पराभव करून दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला होता। दरम्यान आता 2014च्या विधानसभेला सुद्धा काँग्रेसचे कुणाल पाटील यांनाच तिकीट देणार असल्याची चर्चा आहे। अद्याप जागा वाटप झालं नाही। महाविकास आघाडीला या जागेवर काँग्रेस दावा करतोय, पण 2009 ला शिवसेनेच्या तिकिटावर शरद पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते। त्यामुळे ही जागा पुन्हा मिळावी यासाठी ठाकरे गट सुद्धा धडपड करतोय। यातच हिलाल माळी हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। हिलाल माळी यांनी याआधी धुळे शहर मतदारसंघातून नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांचा पराभव झाला। भाजपनं युती असून सुद्धा दुसऱ्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप त्यावेळी त्यांच्यावर करण्यात आला होता। या मतदारसंघामध्ये ठाकरे गट समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि हिलाल माळी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे पक्षाकडून आता त्यांना संधी देण्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आघाडीमध्ये या जागेवरून अजूनही चर्चा सुरू आहे। पण कुणाल पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट मिळाल्यास पाटील आमदारकीची हॅट्रिक मारण्याची शक्यता वर्तवली जाते। वेगवेगळ्या सर्वेक्षणातून हे चित्र दिसून येत आहे आणि याचा फायदा आघाडीला होऊ शकतो असं राजकीय जाणकार सुद्धा म्हणतात। तर दुसरीकडे महायुतीमध्ये या जागेवरून पेच कायम आहे। शिंदे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप तरी कोणतंही ठोस पाऊल किंवा ठोस नाव समोर येत नसलं तरी इच्छुक मात्र अनेक जण असल्याचं बोललं जात आहे। मात्र एकट्या भाजपला या मतदारसंघासाठी 2 शिलेदार तयार करायचे। पहिलं नाव आहे म्हणजे मनोहर भदाणे यांचा मुलगा राम भदाणे। राम भदाणे गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघासाठी तयारी करतायत। तरुण चेहरा असल्यामुळे भाजप देखील त्यांच्या नावाचा विचार सुद्धा करतोय आणि राजकीय गोटात सुद्धा अशी चर्चा आहे। राम भदाणे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा सुद्धा आहे। पण यासोबतच धुळे ग्रामीण मधून भाजपच्या तिकिटावर माजी मंत्री आणि 2 वेळा धुळ्याचे खासदार राहिलेले डॉक्टर सुभाष भामरे यांचं सुद्धा नाव समोर येत आहे। 2014 आणि 2019 ला धुळे लोकसभेचं नेतृत्व केल्यामुळे सुभाष भामरेंना तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं। मात्र धुळ्याचा बालेकिल्ला भामरेंना यंदा राखता आला नाही। महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी भामरेंची खासदारकीची हॅट्रिक ही हुकवली। पण आता धुळे ग्रामीण मधून निवडणूक लढवून भामरे काँग्रेसच्या कुणाल पाटलांची हॅट्रिक हुकवू शकतात असा विश्वास सुद्धा काही जण व्यक्त करतात। त्यामुळे भाजपमधून त्यांच्या नावावर जोर दिला जातोय, कारण लोकसभेला भलेही पराभव झाला असला तरी सुभाष भामरेंना काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक मतं मिळाली। त्यामुळे विधानसभेला देखील याचा फायदा भामरेंना होईल असं बोललं जात आहे। त्यामुळे सुभाष भामरेंना उमेदवारी मिळाली तर कुणाल पाटलांसमोर मोठं आव्हान असणार आहे। आणि राहिला प्रश्न कुणाची ताकद किती, तर या मतदारसंघाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर जसं धुळे शहर विधानसभा मतदारसंघात रोजगार, विकास आणि मूलभूत सोयी सुविधांच्या मुद्द्यांवरून नेहमीच निवडणूक लढवली जाते, अगदी तसंच धुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मतं मोठ्या प्रमाणावर निर्णायक ठरतात आणि मतदारसंघाची हीच नाळ
कुणाल पाटलांनी चांगली ओळखली आहे. आमदार कुणाल पाटील आपल्या विकास कामांमुळे मतदारसंघात लोकप्रिय आहेत. एवढंच नाही तर अभ्यासपूर्ण भाषणामधून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यामुळे कुणाल पाटील यांना महाराष्ट्र विधानसभेचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलाय. निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, दुष्काळ, विजेचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या अशा विविध प्रश्नांवर त्यांनी उठवलेला विधानसभेमधील आवाज आणि आपल्या मतदारसंघाची बाजू ठामपणे मांडली. त्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांच्या बाजूने सहानुभूती तर आहे. एक काम करणारा धडाडीचा आमदार अशी प्रतिमा आहे त्यांची, जी अर्थातच कुणाल पाटील आणि काँग्रेससाठी फायद्याची आहे. गेल्या 5 वर्षात कुणाल पाटील यांनी जलयुक्त शिवारची केलेली कामं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेली रस्त्याची कामं, सिंचनाची पूर्ण केलेले प्रकल्प आणि आता नुकताच मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कुणाल पाटलांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कुणाल पाटलांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना काँग्रेस पक्षाने 2019ला लोकसभेची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव केला डॉक्टर सुभाष भामरेंनी. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला कुणाल पाटलांना सोपी वाटणारी हॅट्रिक अवघड होऊन बसली आहे. पण जर पक्षांनी तिकीट दिलं आणि दोन्ही उमेदवार जर एकमेकांसमोर रिंगणात उतरले तर धुळे ग्रामीण मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे हे नक्की. पण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, अशाच राजकीय विश्लेषणात्मक घडामोडींसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.